Dear student, in the last lecture we have seen evolution of stars. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण ताऱ्यांची असणारी जी काही उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीबद्दल त्या ठिकाणी माहिती पाहिली. देन वी हॅव सीन एंड स्टेजेस ऑफ स्टार्स. त्याच्यानंतर ताऱ्यांची असणारी जी काही अंतिम स्थिती जी आहे तर ती अंतिम स्थिती आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिले की ताऱ्याचं असणारं जे काही मूळ वस्तुमानाप्रमाणे त्याच्या उत्क्रांतीचे असणारे जे काही 3 मार्ग जे आहेत तर ते 3 मार्ग त्या ठिकाणी आहेत. आणि यानुसार आपण ताऱ्यांना 3 गटामध्ये त्या ठिकाणी त्यांना विभागू शकतो. एका गटातील सर्व ताऱ्यांचा उत्क्रांतीचा मार्ग आणि त्याची असणारी जी काही अंतिम स्थिती एक समान असते याबद्दलची असणारी जी काही अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी या तासामध्ये त्या ठिकाणी पाहिजे. याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे तर ते आपल्याला दिलेलं आहे. एंड स्टेजेस ऑफ स्टार्स हॅविंग इनिशियल मास लेस दॅन 8 times द मास ऑफ द सन, दॅट इज यम स्टार इज लेस दॅन यम सन. म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीवरून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची असणारी जी काही अंतिम अवस्था जी आहे तर ती अंतिम अवस्था की स्टार्स इन दिस ग्रुप अंडरगो ह्यूज एक्सपान्शन and their radius increases by a factor of 100 to 200. या ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या दरम्यान, आता या ताऱ्यांच्या म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीपेक्षाहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि या ताऱ्यांच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं नसतं, एक्सपान्शन म्हणजे प्रसरण जे आहे तर ते प्रसरण त्या ठिकाणी होतं. आणि त्यांचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार 100 ते 200 पटीनं त्या ठिकाणी वाढतो. इन दिस स्टेज दे आर कॉल्ड रेड जायंट स्टार्स. आणि या अवस्थेमध्ये त्यांना आपण त्या ठिकाणी मागे पाहिलंय की तांबडा राक्षसी तारा त्या ठिकाणी म्हणतो. धिस नेम इज गिव्हन बिकॉज ऑफ द लार्ज साईज and because of the fact that the stars look reddish due to their lower temperature. की हे जे काय असणारं जे काही तांबडा राक्षसी तारा किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी रेड जायंट स्टार्स त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे त्याचं असणारं जे काही नाव, त्याचा असणारा जो काही ह्यूज साईज म्हणजे मोठा अशा प्रकारचा असणारा जो काही आकार जो आहे तर त्या आकारामुळं आणि त्याचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान कमी झाल्यामुळं तो लालसर दिसत असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी तांबडा राक्षसी तारा अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. द साईज ऑफ द रेड जायंट स्टार इन कम्पॅरिझन टू द अदर टाइप्स ऑफ स्टार्स इज शोन इन द फिगर 9.2. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की इतर प्रकारच्या ताऱ्यांच्या सापेक्ष तांबड्या राक्षसी ताऱ्याचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार आपल्याला 19.2 ही जी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये मागे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण असणारा जो काही 19.2 ही जी असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय दिसतंय तर या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही कम्पॅरिझन ऑफ द साईज ऑफ द डिफरंट स्टार्स. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की सर्वसाधारणपणे व्हाईट डॉर्फ, आता व्हाईट डॉर्फ म्हणजे आपल्या लक्षात येतं नसते की या ठिकाणी व्हाईट डॉर्फ म्हणजे श्वेत बटू किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी पांढरा बटू अशा प्रकारचा स्टार म्हटलेले सूर्य दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सुपर जायंट स्टार, महाराक्षसी तारा आणि आपल्याला खाली त्या ठिकाणी रेड जायंट स्टार्स म्हणजे तांबडा राक्षसी तारा दिसतो. तर याच्यामध्ये सर्वात मोठ्या अशा प्रकारचा असणारा तो काही आकार जो आहे तर तो आपल्याला रेड जायंट स्टार्स म्हणजे त्या ठिकाणी तांबडा असणारा जो काही राक्षसी तारा जो आहे तर त्याचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार आपल्याला सर्वात मोठा अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी ते असताना जे काही डायग्रॅम जे आहेत त्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळून त्या ठिकाणी येताना दिसतं. याच्यानंतर पुढे
का की ॲट द एंड ऑफ इट्स इव्होल्युशन द स्टार एक्सप्लोड अँड देअर आउटर गॅस एन्व्हेलोप इज थ्रोन आउट. का पुढे आपल्याला सांगितलंय की उत्क्रांतीचा असणारा जो काही शेवटी या ताऱ्याचं काय होताना दिसतं, एक्सप्लोड म्हणजे विस्फोट त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि ताऱ्याचं बाहेरील वायूचं असणारं जे काही आवरण जे आहे तर ते आवरण त्या ठिकाणी दूर फेकलं जातं. आणि पुढे आपल्याला सांगितलंय द इनर पार्ट कॉन्ट्रॅक्ट्स अँड इट्स साईज बिकम सिमिलर टू द साईज ऑफ द अर्थ. काय होतं नसतं, ताऱ्याचं बाहेरील वायूचं आवरण त्या ठिकाणी दूर फेकलं जातं. आतील असणारा जो काही भाग जो आहे तर त्या भागाचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होताना दिसतं, आकुंचन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकारा एवढा त्या ठिकाणी काय होताना दिसतो, होताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे ॲज द मास ऑफ द स्टार इज मच हायर दॅन दॅट ऑफ द अर्थ and the size is similar to that of the earth, the density in the stars become very high. की ताऱ्याचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्यानं आणि आकार पृथ्वी इतका झाल्यानं त्या ताऱ्याची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी खूप आपल्याला त्या ठिकाणी वाढताना दिसते. इन दिस स्टेज द प्रेशर ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स in the stars become independent of the temperature and is able to balance the gravitational force forever. की आपल्या लक्षात येताना दिसतंय की अशा प्रकारची असणारी जे काही स्थिती जी आहे तर त्या स्थितीत त्यातील असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर त्या ठिकाणी अवलंबून असत नाही. तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंत कालापर्यंत काय करताना दिसतो, संतुलित करण्यासाठी त्या ठिकाणी तो पुरेसा असतो. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की इन दिस स्टेज द स्टार्स लुक्स व्हाईट अँड ड्यू टू इट्स स्मॉल साईज इट इज कॉल्ड ए व्हाईट डॉर्फ. काय सांगितलेलं आहे की या अवस्थेमध्ये असणारे जे काही तारे जे आहेत तर ते श्वेत दिसतात. श्वेत म्हणजे पांढरे त्या ठिकाणी दिसतात. त्यांचा असताना तो काही लहान आकार जो आहे तर त्या लहान आकारामुळे त्याला काय नाव दिलेलं आहे, श्वेतबटू किंवा त्यालाच त्या ठिकाणी व्हाईट डॉर्फ म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. आफ्टर धिस इट्स टेम्परेचर कीप्स डिक्रीजिंग बट इट्स साईज अँड मास रिमेन्स अनचेंज फॉर एव्हर अँड सो व्हाईट डॉर्फ इज द एंड स्टेज ऑफ द स्टार्स इन दिस मास रेंज. काय सांगितलंय की या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की हा जो काही व्हाईट डॉर्फ असणारा जो काही तारा जो आहे तर त्याचं तापमान त्या ठिकाणी कमी होत जातं, परंतु त्याचा असणारा जो काही आकार किंवा वस्तुमान अनंत काळापर्यंत त्या ठिकाणी स्थिर राहतात. म्हणून त्या ठिकाणी ही जी काही ताऱ्याची असणारी जी काही बटू अवस्था या ताऱ्याची त्या ठिकाणी काय होताना दिसते, अंतिम अशा प्रकारची अवस्था जी आहे तर ती अवस्था आपल्याला त्या ठिकाणी असते. या ठिकाणी डायग्रॅम्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. तर या डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिसतंय, द आउटर गॅस एन्व्हेलोप विच इज थ्रोन आउट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ ए व्हाईट डॉर्फ विच इज ॲट द सेंटर. आता काय दिसतंय तर या ठिकाणी आपल्याला श्वेतबटूच्या निर्मितीच्या वेळेस बाहेर फेकले गेलेलं वायूचं असणारं जे काही आवरण जे आहे तर ते आवरण त्या ठिकाणी दाखवले आणि मध्यभागी आपल्याला तो असणारा जो काही बटू ग्रह जो आहे तर तो श्वेतबटू त्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलेले, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. काय दिलेले की व्हेन द सन, काय सांगितलेले की व्हेन द सन बिकम रेड जायंट its diameter will increase so much that it will swallow Mercury and Venus. की जेव्हा सूर्य तांबडा राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेमध्ये जाईल तेव्हा त्याचा व्यास डायमीटर जो आहे तर तो इतका मोठा त्या ठिकाणी वाढेल की तो काय करेल, मर्क्युरी आणि व्हेनस म्हणजे बुध आणि असणारा जो काही शुक्र या ग्रहांना त्या ठिकाणी तो गिळंकृत करेल.
इट इज पॉसिबल दॅट द अर्थ विल ऑल्सो बी ॲब्सॉर्ब्ड बाय द सन. आणि पृथ्वी त्याच्यामध्ये सामावून जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. इट विल टेक अबाउट 4 to 5 billion years फॉर द सन टू रीच धिस स्टेज. या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे की सूर्याला या स्थितीमध्ये येण्यास अजून सुमारे 4 ते 5 अब्ज वर्ष त्या ठिकाणी लागते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पुढं काय दिलेलं आहे या ठिकाणी की एंड स्टेजेस ऑफ द स्टार्स हॅव्हिंग द मास बिटवीन 8 to 25 times द मास ऑफ द सन, दॅट इज 8 m sun, that is mass of the sun less than mass of the stars less than 25 mass of the sun. काय सांगितलं की सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. आता याच्यामध्ये काय दिलेले पहा, दीज स्टार्स ऑल्सो गो थ्रू द रेड जायंट स्टेज अँड लॅटर थ्रू the supergiant stage, during which their size may increase 1000 times. की काय सांगितलेले की आपल्या लक्षात येतं नसते की सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम स्थिती पाहतोय. हे तारे देखील वरीलप्रमाणे तांबडा राक्षसी तारा आणि पुढे आपल्याला सांगितलंय की सुपर जायंट स्टेज म्हणजे महाराक्षसी तारा या अवस्थेमधून त्या ठिकाणी ते काय होताना दिसतात, जाताना दिसतात. महाराक्षसी अवस्थेमध्ये त्याचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो आकार 1000 पटीपर्यंत त्या ठिकाणी काय करू शकतो, वाढू त्या ठिकाणी शकतो. द ह्यूज एक्सप्लोजन कॉल्ड द सुपरनोव्हाज एक्सप्लोजन which occurs at the last is very powerful and so much energy is given off that we can see the stars during the day also. की हा जो असणारा जो काही महाराक्षसी अवस्थेमध्ये त्याचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार आपण पाहिलं की 1000 पटीपर्यंत त्या ठिकाणी वाढू शकतो. आणि त्याच्यामध्ये शेवटी होणारा जो काही सुपरनोव्हा एक्सप्लोजन म्हणजे महाविस्फोट जो आहे तर तो खूप शक्तिशाली असतो. किती शक्तिशाली असतो तर त्याच्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे हे जे काही तारे जे आहेत तर ते तारे आपल्याला दिवसासुद्धा त्या ठिकाणी दिसू शकतात. पुढे त्याच्यानंतर ए सेंट्रल पोर्शन विच इज लेफ्ट बिहाइंड आफ्टर द एक्सप्लोजन कॉन्ट्रॅक्ट्स अँड इट्स साइज बिकम ॲज स्मॉल ॲज अबाउट 10 kilometers. की हा जो काही महाविस्फोट जो आहे तर त्या महाविस्फोटातून उरलेला केंद्रातील भाग काय होता नसतो, कॉन्ट्रॅक्ट होता नसतो म्हणजे आकुंचित होऊन त्याचा आकार 10 किलोमीटरच्या जवळपास त्या ठिकाणी येताना दिसतो. आणि इन दिस स्टेज स्टार्स आर कम्प्लिटली मेड अप ऑफ द न्यूट्रॉन्स अँड आर कॉल्ड न्यूट्रॉन स्टार. म्हणजे या अवस्थेमध्ये संपूर्णपणे हा असणारा जो काही तारा जो आहे तर तो न्यूट्रॉनचा त्या ठिकाणी बनलेला असतो आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी न्यूट्रॉन तारे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. द प्रेशर ऑफ दिस न्यूट्रॉन इज इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर अँड इज कॅपेबल ऑफ बॅलन्सिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर एव्हर. काय सांगितलेले की ताऱ्यामधील असणारं जे काही न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर त्या ठिकाणी अवलंबून नसतो. तो अनंत कालापर्यंत गुरुत्वीय बलाच काय करता नसतो, बॅलन्स करतो, संतुलित करण्यास त्या ठिकाणी सक्षम असतो. न्यूट्रॉन स्टार इज द एंड स्टेज ऑफ दिस स्टार्स. आणि म्हणून या ठिकाणी न्यूट्रॉन तारा काही कोणता तर सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची आपण अंतिम स्थिती पाहतोय. तर याच्यामध्ये अंतिम स्थितीमध्ये हे तारे जे आहेत तर ते तारे काय होता नसतात, न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये त्याचं रूपांतर त्या ठिकाणी होता नसतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या ताऱ्यांची आपण त्यांना अंतिम अशा प्रकारची स्थिती जी आहे तर ती स्थिती त्या ठिकाणी म्हटलेली. आता आकृतीमध्ये काय दाखवलेले आपल्याला काय दाखवले तर या ठिकाणी ए रिसेंट स्टार पिक्चर
a recent picture of the supernova explosion which was first seen in 10,054 AD. सन 1024 मध्ये डोळ्यांनी दिसलेल्या महास्फोटाच्या स्थानाचं हल्ली घेतलेलं जे काही प्रकाशचित्र जे आहे तर ते प्रकाशचित्र आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवले दिसतंय. अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी दाखवलेले की महास्फोट झाल्यानंतर कशा प्रकारचं त्या ठिकाणी ते दिसतंय तर हे आपल्याला त्या ठिकाणी त्या चित्रामध्ये त्या ठिकाणी दाखवले आले. आणि हे चित्र 1054 मधलं त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. पण एवढाच असताना तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.